तर मित्रांनो, ज्यावेळेस आम्हाला पाण्याची व्यवस्था नव्हती त्यावेळेस आम्ही या विहिरीवरती कपडे धुण्यासाठी यायचो. आणि आता बघा या विहिरीला भरपूर पाणी आहे. हे बघा, त्यावेळेस पाणी खूप खोल जायचं आणि एवढं हातानं पाणी वडायचो आम्ही, काढणं टाकायचो आणि हातानं पाणी वडून ते पाणी आम्ही कपडे धुण्यासाठी इथे वापरायचो. हे बघा, इथे ह्या पात्रे ठेवलेल्या आहेत कपडे धुण्यासाठी. बरेच वर्षानंतर लोक पुन्हा आता गावामध्ये जास्त आलेले आहेत महिन्याच्या सुट्टीमध्ये. आणि आता पाण्याचा तसाच तुटवडा पडत आहे, पाणी पुरत नाही. त्याच्यामुळे लोक पुन्हा एकदा या विहिरीवरती यायला लागलेत पाणी भरण्यासाठी, कपडे धुण्यासाठी. आणि सकाळची भरपूर इथं आता गर्दी असते. आय थिंक मी आत्ता आले आहे खूप लेट. तर आता वाजलेत बरोबर 12 वाजता मी इथं आले आणि आत्ता इथं कोणी नाही आहे. पण बघा, तुम्हाला इथं पाणी दिसते थोडं थोडं, म्हणजे सकाळच इथं कोणीतरी येऊन गेलेलं आहे. आणि कपडे धुतानाचा व्हिडिओ मी नक्कीच तुम्हाला शेअर करणार आहे. सो इथलं जागा, इथलं वातावरण. हे बघा, इथे एक आंब्याचं झाड होतं, कारण इथं सतत आंबे पडायचे त्यावेळेस ज्यावेळेस आम्ही यायचो इथे कपडे धुवायला. इतकं भारी वाटायचं. आणि इथे जाळी वगैरे होत्या, कातळ वगैरे होता या साईडला पाठी. तिथे कपडे सुकत घालायचो आणि कपडे सुकूनच डायरेक्ट घरी घेऊन जायचो. आंघोळी पण करायचो या साईडला. पूर्ण असा थोडासा मोठा डोंगर होता, ह्याच्या पाठी आंघोळी करायचो. त्यावेळेस लहान होतो आम्ही. परंतु आता ह्या कंडिशनला बघा, विहीर एकदम अशी थोडीशी जुनी झालेली आहे भरपूर. बघा, इथून असा होल आहे, पण पाणी भरपूर आहे विहिरीला. बघा, एवढी माणसं येऊन सुद्धा विहिरीला भरपूर पाणी आहे. एकदम हिरवगार पाणी आहे. सो मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ येण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून असेच गावरान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. टाटा, बाय बाय.